पुण्याला स्वागत आपलं मराठमोळ्या ब्लॉग चॅनलवरती कोकण स्वामी त्या चॅनलवरती मित्रांनो. तर येत्या 5 तारखेला सगळ्यात मोठी मॅच, विश्वमध्ये सगळ्यात मोठी मॅच, इव्हन ॲशेसपेक्षा मोठी मॅच, इंडिया वर्सेस पाकिस्तान येत्या 5 तारखेला मॅच आहे वर्ल्ड कप T20मध्ये. तर आपण मॅच बघायला पूर्ण रस्ते किंवा पूर्ण मैदान किंवा मार्केट खाली त्याविषयी कुठला पिक्चर रिलीज होत नाही, कारण का इंडिया पाकिस्तान एवढी मोठी मॅच असतो. आपण लहानपासून बघतो नाही मॅच असली ना, तर आधीच लोकांचं बोलणं चालू होतं की हा जिंकेल तो जिंकेल, पण शेवटी इंडिया जिंकते. आपण लगभग 7 वेळा जिंकलो वर्ल्ड कपमध्ये त्यांच्यावर, एकदा ते जिंकलेत. पण ह्यावेळी थोडं वेगळं आहे, कारण कोलंबोला मॅच आहे. त्या लोकांनी चर्चा केली की त्यांचा एक स्पिनर खूप छान चालतो आहे, तो आपल्याला डिपीट करू शकतो. तर लोकांच्या मनात काय की आपण क्रिकेटच्या मनातून जाणून घेऊ की यावेळी कोण जिंकेल. येत्या 5 तारखेला वर्ल्ड कपची मॅच आहे इंडिया वर्सेस पाकिस्तान. तर चला जाऊया लोक क्रिकेट प्रेमींविषयी की यावर्षी वर्ल्ड कपमध्ये इंडिया पाकिस्तानमध्ये हाय व्होल्टेज मॅचमध्ये कोण जिंकेल आणि कशाप्रकारे परफॉर्म इंडिया करेल. चला बघू. स्पोर्ट्स पर्सन तसेच आमचे कोच, तसेच आमचे मित्र परमित्र मंदार सर येत्या 5 तारखेला मॅच आहे इंडिया वर्सेस पाकिस्तान. वर्ल्डमध्ये सगळ्यात मोठी हाय क्लास हाय व्होल्टेज मॅच असते, प्रत्येकजण टी व्ही समोर असतो. तर ह्या रविवारी कोण जिंकेल तुमच्यामध्ये? ऑफकोर्स इंडियाच. अच्छा, म्हणजे आपण हिस्ट्री रिपीट करायची आणि एक नाही करायची. एक नाही करायचे. आणि मी काय बोलतोय, अजून त्यांच्याकडे आता खूप असे स्पिनर आहेत, थांबून बॉल टाकतात, असं चाललंय चर्चा की असाच बॉल टाक. तारीफ. हां तारीफ. तर आपले 2 मॅचला आपले बॅट्समन थोडे स्पिनर समोर म्हणजे थोडे फेल गेले कालचे. पण 8 विकेट गेले. अच्छा, पण मग त्यांना ॲडव्हान्टेज आहे, आणि मॅच ही कोलंबोला आय थिंक मोठा ग्राउंड आहे, मोठा पिच आहे. तर भारताला आव्हान जड जाईल असं वाटतं का? नाही, इंडिया खेळणार. कोण चालेल त्या दिवशी तुमच्यामध्ये, कोण चालेल? शक्यतो कुलदीप यादवला घेण्याचे चान्सेस आहे. अर्षदीपला बसवणार आहे. अच्छा, कुलदीप यादवला घेणार आणि कुलदीप यादव ही आपली मॅजिक. आणि त्या दिवशी जर बॅटिंग कोणची चालेल तुमच्यामध्ये, तुम्हाला कोण वाटतं? चालेल तर हार्दिक पांड्या, शिवम दुबे, कारण का ते स्पिनर साठी अच्छा. बेस्ट प्लेअर आहेत, सगळ्यात बेस्ट. काय वाटतं की 8-1 होणार का परत? हा 8-1 हिस्ट्री आपली ही कायम राहणार आहे. अच्छा. ते एक चुकून गेलेले आहेत त्यांच्याकडे. असं आपण एवढ्या वर्ष इंडिया पाकिस्तान मॅच बघताय, तर एवढ्या वर्षामध्ये आपला आवडता क्षण कुठला की ही मॅच बाबा म्हणजे अजून कायम आपल्या लक्षात अशी मॅच कुठली? 2007चा फायनल. कॅच घेतली. अति फायनल तो क्षण कधी आपण, कारण T20मध्ये सुरुवात आपण केली, आपण एवढं माहीत पण नव्हतं त्या वर्ल्ड कपमध्ये, तरी आपण तो वर्ल्ड कप जिंकला. त्या मॅच वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने 6 6 मारलेले, बरोबर ना? तर तो क्षण महत्त्वाचा आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद दादा. 5 तारखेला मॅच आहे इंडिया पाकिस्तान, ज्या मॅचला पूर्ण देशाचं पूर्ण वर्ल्डचं लक्ष असतं की ही मॅच म्हटली की आपण ना की प्रत्येकजण म्हणतो की काय होणार काय नाही, पूर्ण रस्ते खाली असतात, मैदान खाली असतं, पूर्ण मार्केट. त्या दिवशी कुठला पिक्चर रिलीज होत नाही, एवढी मोठा ब्लॉकबस्टर त्या दिवशी असतो, तो म्हणजे इंडिया पाकिस्तान. तर आपण 7 वेळा जिंकलो, ते 1 वेळा जिंकले वर्ल्ड कपमध्ये आय थिंक. तर यावेळी काय होईल? अच्छा. आणि मॅच ही कोलंबोला आहे, त्या ठिकाणी मोठा पिच आहे, मोठा ग्राउंड आहे, आणि 2 मॅचमध्ये आपले स्पिनरसमोर आपली बॅटिंग नाही चालली. त्यावर काय सांगाल? काय सांगणार, ते लोक आता खेळणार, पण मॅच किती मोठी असून दे किंवा ग्राउंड किती मोठा असून दे, अच्छा. टीम इंडिया आहे. अच्छा, आणि तुमच्या मते कोणची बॅटिंग चालेल इंडियाची? इंडियामध्ये? कोण चालेल? सूर्यकुमार यादव. अच्छा, आणि बॉलिंगमध्ये? ईशान किशन आणि बॉलिंगमध्ये अभिषेक शर्मा. ओके, बुमरा. आणि इंडियासोबत टॉस जिंकलं तर काय घ्यावं, ॲज अ फिल्डिंग घ्यावं किंवा बॅटिंग घ्यावी, काय घ्यावं? पहिली बॉलिंग. अच्छा, ठीक आहे. आणि हिस्ट्री रिपीट होईल का, आपण वर्ल्ड कप जिंकू का असं वाटतं यावेळी परत, जे रोहित शर्मा? कन्फर्म. तर म्हणजे काय, थँक्यू सर सो मच तुमच्या. करणार एकदम. ओके, थँक्यू सो मच सर. आमच्या ऑफिसच्या संघाचे कर्णधार प्रदीप. तर भावा, काय सांगाल, सगळ्यात मोठी मॅच वर्ल्डमध्ये, ॲशेसपेक्षा सगळ्यात मोठी मॅच असते ही इंडिया वर्सेस पाकिस्तान, हाय व्होल्टेज मॅच, लोक पूर्ण टी व्ही समोर असतात, आपण लहानपणापासून बघतोय. तर तुझ्या मते हा वर्ल्ड कप जो चालू आहे आता ICC T20 आपण 2026मध्ये इंडिया वर्सेस पाकिस्तान 15 तारखेला मॅच आहे, तर काय सांगशील, कोण जिंकत आहे? जिंकणार तर इंडियाच. अच्छा. कारण इंडिया खूप फॉर्म मध्ये आहे. अच्छा. आणि पाकिस्तानच्या स्पिनरला तर इंडिया खेळणार नाही, आता बाकी आहे की 2-3 त्यांचे स्पिनर नवीन कोणते आले, ते पण थांबून बॉल टाकतात. काय त्याचा इफेक्ट पडू शकतो, कारण आपण 2 मॅचला आपले लगातार ना स्पिनसह आपले लगभग 12 विकेट घेत आय थिंक. तर याचा फरक पडू शकतो का? नाही, स्पिनला तर इंडिया चांगली खेळते आणि ते दोन्ही स्पिनर आहेत. अच्छा. तर त्याच्या अभिषेक शर्मा हां. आणि ईशान किशन. ओके, ते मारणार. तुझ्या मते ह्या मॅचला कोण चांगली बॅटिंग करू शकतं? अभिषेक शर्मा. अच्छा. आणि बॉलरपैकी कोण चालणार? बॉलर बुमरा. आणि एवढ्या आपण बघतो की 7-1ने आपण पुढं आहोत. तुझ्या आठवणीतली अशी कुठली मॅच आहे का इंडिया पाकिस्तान की तुला ती आठवते की बाबा ही मॅच खूप छान झाली, अशी कुठली मॅच तुझ्यामध्ये? मॅच T20 वर्ल्ड कप.
कुठली पण ती 2007ची विराट कोहली Oh आणि my God. हार्दिक पांड्या. 2 छक्के मारलेले कोहली सरांनी. ओके. कोहली आणि तर आपण पण आता जिंकतो असं वाटतंय आणि 8-1 होईल असे अपेक्षा पाहतो. थँक्यू सो मच प्रदीप, आमच्या टीमचे कर्णधार ऑफिसच्या संघाचे. थँक्यू सो मच. आमचे परम मित्र अनिकेत, तसे आमचा जवळचा खूप खास मित्र आहे. तर मित्रा काय सांगशील येणाऱ्या पाहता इंडिया पाकिस्तान वर्सेस मॅच आहे, तर सगळ्यात जुनी मॅच आहे, सगळ्यात ॲशेसपेक्षा सगळ्यात मोठी मॅच. तर पूर्ण मैदान किंवा पूर्ण रस्ते खाली असतात, जो तो टी व्ही समोर असतात. तर तू काय सांगशील या पंधरा कोण जिंकतंय तुझ्या मते? तर इंडिया जिंकणार. अच्छा, आणि काय वाटतं कोण चालेल तुझ्या मते? सूर्यकुमार यादव की आपला ईशान किशन का? माझ्या मते या मॅचला तर जास्त करून हार्दिक पांड्या अच्छा चालणार. चालेल. तुझ्या मते तुला असं वाटतं का एखादा स्पिनर जास्त खेळावा कोलंबोमध्ये, कारण त्या ठिकाणी स्पिन ट्रॅक जास्त चालतो असं म्हणतात. मग काय तुझं वाटतं, कोण कुलदीप इन होईल का? कुलदीपचं तर सांगू नाही शकत, अच्छा. इन होईल, पण अक्षर पटेल या मॅचला विकेट घेतोय. अच्छा ओके. आणि आपण जिंकतोय. आपण आतापर्यंत ICC मध्ये आपण बघा ना 7 ICC वर्ल्ड कपमध्ये आपण 7 वेळा जिंकलो, ते 1 वेळा जिंकले, चुकून जिंकले असतील माझ्या मते. हा. तर यावेळी 8-1 होईल असं वाटतं. हो, आणि तुझ्या आवडती मॅच कुठली वर्ल्ड कपमधली, इंडिया वर्सेस पाकिस्तानमधली कुठली अशी तुझी मेमोरेबल मॅच आहे की ती मॅच बघून बाबा ही मॅच खूप अशी अजून मनामध्ये आहे किंवा डोळ्यासमोर दिसते, अशी कुठली मॅच? इंडिया पाकिस्तान. कुठली पण अशी, आता 2007चा वर्ल्ड कप असेल म्हणा, किंवा आपल्या मिस्टर परफेक्ट किंवा मिस्टर क्रिकेटर कोहली, कुठली अशी विनिंग तुला वाटते की बाजी 2007 ची. ओके वर्ल्ड कप जिंकला होता तो. हो. आपण हा वर्ल्ड कप जिंकावा अशी आशा बाळगावी. थँक्यू सो मच अनिकेत. तर आमच्या ऑफिसमधले मित्र, तसे जवळचे मित्र दीपक क्या कहोगे, ये 15 तारीख को मैच है इंडिया वर्सेस पाकिस्तान, जो कि मतलब ना सबसे बड़ा मैच होता है. पूरी दुनिया मतलब ये मैच देखती है, रास्ता पूरा खाली रहता है, मैदान पूरे खाली, मतलब सब टीवी के सामने रहते हैं. तो आपके हिसाब से कौन जीत रहा है ये 15 तारीख को इंडिया वर्सेस पाकिस्तान? इंडिया, हिंदुस्तान. अच्छा हिंदुस्तान जीतेगा. आपको और क्या लगता है कि कौन चलेगा, किसकी बैटिंग चलेगी? संजू सैमसन, हार्दिक पांड्या. ओ माय, हार्दिक पांड्या कितना विकेट लेगा आपके हिसाब से? इंडिया 3 विकेट लेगा. ओ माय गॉड. और कोलंबो में मैच है, वहाँ स्पिनर ज़्यादा चलते हैं, पाकिस्तान के पास लगभग 5 स्पिनर है. तो अपनी टीम में कुछ बदलाव होना चाहिए, आपको लगता है कुछ ऐसा? नहीं, अक्षर पटेल चलेगा. चलेगा, अक्षय पटेल चलेगा आपको लगता है? ओके. और होतो दादा आपल्या समोर, दादा इंडिया पाकिस्तान 15 तारखेला मॅच आहे, हाय व्होल्टेज मॅच, पूर्ण देश किंवा पूर्ण आपण बघा ना पूर्ण रस्ते खाली असतात, पूर्ण मैदान खाली असतं, मार्केटमध्ये जागा पूर्ण मार्केट खाली असतं, कारण मॅच असतं की टी व्ही समोर असतात. आपण लहान असताना ते बघतोय. तर येत्या 15 तारखेला वर्ल्ड कप चालू आहे, येत्या 15 तारखेला मॅच आहे इंडिया पाकिस्तान प्रतिस्पर्धी, म्हणजे रविवारी चालू आहे आपली 7-1. तर यावेळी कोण जिंकल तुमच्यामध्ये? विचारणं ॲक्च्युली, कारण की आपण 7-1 पुढे आहोत. अच्छा, एकदा 8-1 करू. माझ्या मते इंडियन जिंकणार. मला वाटतं की एक चुकून आपण हरलं असं वाटतं मला. तर आपल्यापैकी कोण चालेल, म्हणजे आपल्या बॅट्समन पहिलं प्रथम तर इंडियाने काय घ्यावं, बॅटिंग आहे फिल्डिंग आहे? कोलंबोचा पिच आहे, स्पिनसाठी चांगला आहे, तर इंडियन टॉस जिंकून काय घ्यावं पहिलं? इंडियाने टॉस जिंकून पहिली फलंदाजी झाली. आणि तुमच्यामध्ये बॅट कोलंबोला हां रन चेस होत नाहीये. आजही तुम्ही सामन्यामध्ये बघितलं असेल, अच्छा, झिम्बाब्वे विरुद्ध ऑस्ट्रेलिया. हा, बीट- ऑस्ट्रेलिया चेस करताना हरलेली आहे. द बिगेस्ट ऑफसेट फायला वर्ल्ड कप. प्लस ही मॅच संध्याकाळी किंवा रात्रीच्या समय असल्यामुळे तेव्हा तर चेस होणं शक्यच नाही आहे, कारण की रात्रीची फिरकी तिथे चांगली फिरते. माझ्या मते तुमच्यामध्ये बॅट्समन कोण चालेल आपल्यामध्ये? माझ्या मते आपल्याकडे बॅट्समन मला वाटतं सगळेच बॅट्समन आहेत, पण ते टॉप 2 ईशान किशन. नाही पण 2 मॅचमध्ये आपण बघतो ना, आपण स्पिनमध्ये जरा फसतोय. लगभग आपण 2 मॅचला 8 विकेट आपले स्पिनरला घेत, आणि पाकिस्तानकडे लगभग 5 क्वालिटी चांगले स्पिनर आहेत, आणि कोलंबो पिच हा स्पिनरसाठी हेल्प आहे. तर आपलं टीम त्यांना हे आव्हान सांभाळेल का? आरामात. हे आत्तापर्यंत झालेले 2 सामने हे आपल्यासाठी आपण एक सांगू शकतो हे सराव सामने होते. अच्छा, खरं लढत परवा. खरी ही परीक्षा आहे उस्मान तारिकची. अच्छा, उस्मान तारिक जो थांबून गोलंदाजी करतो, तसाच तो नामिबियाचा कर्णधार, त्यांनी सुद्धा थांबून गोलंदाजी केली, अच्छा, मागून गोलंदाजी केली. अच्छा, तसेच USA मधून सुद्धा संघाने थांबून गोलंदाजी केली. हे आपल्याला प्रॅक्टिस मॅच झालेली आहे. मी तर म्हणतो उस्मान तारिकच्या गोलंदाजीमध्ये 4 ओव्हर जर का त्याने 4 षटक टाकले तर नक्कीच त्याच्यामध्ये 60 धावा कुठल्या जातील. त्याने आज कमेंट केले की ताहिरने, त्या बॉलरने, की मी इंडियाला डिपेंड करू शकतो, की म्हणजे थांबू शकतो, त्याचं असं म्हणणं आहे. त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये बघितला मी. काय सांगायला त्याबद्दल? स्वप्न बघितलं असेल त्याने. ओके. आणि सगळ्यात मोठा प्रश्न प्रत्येकाला प्रश्न पडला की इंडियाने गेल्या वर्षी रोहित शर्मा सरांच्या आपण कॅप्टन्सी खाली कप जिंकला, तर यावेळी सूर्यकुमार दादा हे करतील का असं वाटतं तुम्हाला?
नक्कीच, कारण अच्छा. की सूर्या दादा अच्छा. आपला रोहित शर्माचाच एक अनुभवी खेळाडू आहे आणि रोहित शर्माकडूनच सगळं काही शिकून गेलेलं आहे. अच्छा. रोहित शर्माने सुद्धा त्याला कानमंत्र दिलेले आहेत, अच्छा. कसं जिंकायचं आहे, कसं अच्छा. तुला हे ठेवायचं आहे, आपलं डावपेच ठेवायचे आहेत, हे अच्छा. सुद्धा रोहित शर्माकडूनच शिकून गेलेलं आहे. अच्छा, म्हणजे नक्कीच. उद्या टीम इंडियाचा धुळा असणार, गुलाल आपलाच असणार. गुलाल काही बोला, फटाके तर आपल्याच नावाने सुटणार. बघा इंडियन टीम व्हॅलेंटाईन डेचा दुसऱ्या दिवशी असणारा हा सामना बोलतात ना, हा. डिवोर्स डे, डिवोर्स डे. हा तो ठरणार आहे. थँक्यू सो मच दादा, तुमच्या प्रतिकेबद्दल आभार.